दरवर्षीचा मान्सून वेगळा असतो. म्हणजे मी या पुस्तकाच्या लिखाणात मी जेव्हा मान्सूनच्या आगमनासाठी केरळला गेलो, म्हणजे मी त्याच्यात लिहिलंय की पेरियार नदीवरनं पेरियार नदीचा पूर खूप उंच आहे. ढग दिसत होते जिकडे पेरियार नदी उगम पावते, कोची बंदरापर्यंत किंवा त्याच्या पुढेपर्यंत होते. तेव्हा मला कळलं आला मान्सून. म्हटलं वळवाचा पाऊस असतो ना, ते उंच ढग असतात आणि ते स्थानिक असतात. मान्सूनचे ढग असे 150, 200, 300 किलोमीटर लांब पसरलेले असतात. आणि तो जो बघितला तो मी इतका खुश झालो की आता म्हटलं पाऊस म्हणजे आता मान्सून येणार, म्हणजे आता हा वळवाचा पाऊस नाही, वेगळा करता आला पाहिजे की हा वळवाचा पाऊस आहे आणि आता मान्सून सुरू झालाय. तर मग आपली काहीतरी आपल्याला कळतंय. कारण मग तो मान्सूनचा रिदम आहे, तो आपल्याला कसा गवसतोय. पाऊस आज सुरू झाला तेव्हा धर्मशाळाला म्हणजे हिमाचल प्रदेशात होतो. आता तिकडे जो येतो ना, म्हणजे तर त्याच्यामध्ये ना तो एवढा पाऊस झाला की जो असं सोसाट्याने वाहतं पाणी आणि अशा प्रचंड मोठ्या शिळा खालती येतात आणि त्या एकमेकावरती आदळतात. ते आवाज येतात ना एवढे की असं वाटतं की भूकंप होतोय. तर असा जो प्रत्येक ठिकाणचा मान्सून आहे ना, तो असा वेगळा असतो.